आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। समितीने विशेष अशी सभा या ठिकाणी आयोजित केली होती आणि या सभेचा हेतू हाच होता की या विशेष सभेमध्ये मिरज पंचायत समितीच्या जी प्रशासकीय नवीन इमारत आहेत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं आणि आतमधल्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं यासाठी ही विशेष सभा या ठिकाणी घेण्यात आली होती। आणि या विशेष सभेमध्ये या ठिकाणी ठराव ह्या दोन्ही नावांना सहमती दिलेली, अनुमोदक दिलेलं आहे, सूचक दिलेलं आहे। आणि आज आपण पाहू शकतो की हे जरी प्रशासकीय लेवलला होत असलं तरी पण हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जेव्हा या ठिकाणी काढण्यात आलं तेव्हा या ठिकाणी मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील जी आंबेडकर चळवळ आहे किंवा आंबेडकरांना मानणारा या ठिकाणचा वर्ग आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे तो रस्त्यावर उतरला आणि आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं आंदोलन उभा केलं गेलं। या ठिकाणी पोलिसांची झटापट झाली, जोरदार घोषणाबाजी झाली, आरोप प्रत्यारोप झाले आणि या ठिकाणी आज हे नाव या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आज सभेमध्ये नावासाठी मंजुरी दिली आहे? मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिनांक 29 जुलै रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या इमारतीचं नामकरण केलं। आणि त्या अगोदर प्रशासनानं जे सभागृह आहे आतमध्ये त्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण केलेलं होतं। परंतु बाबासाहेबांचं नाव दिल्यानंतर 29 तारखेला बाबासाहेबांचं नाव दिलं आणि 31 तारखेला संध्याकाळी प्रशासनानं ही दोन्ही नावं बेकायदेशीर आहेत म्हणून हटवलं। त्याच्या निषेधार्थ म्हणून आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे साहेब यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा करण्यासाठी 3 तारखेलाच जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये या ज्या काही मागण्या होत्या या मागण्याला आंदोलनकर्त्यांच्या वतीनं जे प्रश्न तिथं उपस्थित केले गेले त्यावेळेला प्रशासनानं सांगितले की ही नावं लावण्याचा किंवा हे नाव काढण्याचा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। तो सर्वस्वी अधिकार आज इथं लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, सभापती म्हणून कार्यरत आहे, उपसभापती आहेत, सदस्य आहेत, तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, सभागृहाचा अधिकार आहे। आणि सभागृहामध्ये जर हा ठराव झाला तर तो कायद्याने ठराव होईल आणि त्या दृष्टिकोनातून विशेष सभेची 4 तारखेची सभापती आणि उपसभापतीची निवड झाली की त्यानंतर या दोन्ही नावांच्याकरिता प्रशासनाकडून विशेष सभेची नोटीस जारी होईल आणि तो ठराव तुम्ही सर्व सदस्यांना, सभापतींना, उपसभापतींना प्रत्यक्षात भेटून तो ठराव करून घ्या अशी चर्चा तिथं झाल्यानंतर ज्या वेळेला 10 तारखेची नोटीस निघाली विशेष सभेची त्या दरम्यान आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापती असतील, उपसभापती असतील, सर्व सदस्य असतील, सर्व पक्षाच्या भाजप, शिवसेना, शिंदेगट, अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस या सर्व सदस्यांना भेटून आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं आणि गुलाबाचं फुलफुल देऊन त्यांना विनंती केली होती की या दोन्ही नावांना आपण ठराव पास करते वेळेला ठरावाला चर्चा होताना आपण एकमतानं हा ठराव पास करावा अशी आंबेडकरी समाजाच्या वतीनं विनंती केली होती। आणि आज जी विशेष सभा पार पडली त्या विशेष सभेमध्ये या दोन्ही नावांना सर्व सदस्यांनी एकमतानं एक दिलानं पाठिंबा दिल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून, आंबेडकरी समाजाकडून सभापती, उपसभापती आणि सदस्य यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो। तुम्ही या ठिकाणी काय सांगाल की कुठेतरी आंबेडकरी चळवळीनं केलेले काय आंदोलन आहे त्याला यश आलेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आता हे तुम्हाला यश मिळालेलं आहे? जिल्ह्यातले सर्व ज्येष्ठ नेते, इतर कार्यकर्ते पंचायत समितीवर ठे आंदोलन घेतलं आणि त्या आंदोलनात यश आलं। हे यश आलं म्हणजे आमच्या सर्वांच्या एकीमुळे यश आलेलं आहे। आंबेडकर चळवळीतले सगळेच एकत्र ह्यावेळेला आलेत आणि आमच्या समाजाची ताकद दाखवून दिली की बाबा आम्ही काय करू शकतोय काय नाही। फक्त आमचं एवढंच म्हणणं होतं की सभागृहाला छत्रपतींचं, संभाजी महाराजांचं नाव असावं आणि पंचायत समितीची नवीन इमारत आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असतं आणि
ते आज एकमतानं ठराव झाल्याबद्दल आम्ही सर्व आनंदित आहे आणि या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. जय भीम, जय भारत. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आंदोलन केलं, तुमच्याकडून जोरदार असं आरोप प्रत्यारोप झाले होते, तुम्ही आरोप केला होता कडक शब्दात. आज कुठेतरी आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी विजय झाला असं म्हणावं का? वस्तुस्थिती अशी आहे, सर्व पक्ष निळ्या झेंड्याखाली काम करणारे जो सर्व पक्षातील नेते मंडळी समस्त आंबेडकर ह्या संघटनेमध्ये सामील झाल्यानंतर तेवढ्यात त्यांचं वादविवाद चालू होता, मी सभापती का तू सभापती, आणि आमच्या इकडे आंदोलन चालू होतं. मग ह्या वादामुळं सभागृहाचं तर 100% ठरावी लागणारच नामकरणाच्या वेळी. छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामकरण करा अशी मागणी होती. आणि समस्त आंबेडकर समाजाने गेले 2 ते 3 महिने झाले सातत्यानं मुंबईपासून या जिल्हा परिषदपर्यंत, स्थानिक आमदारपासून खासदारपर्यंत सर्व निवेदन त्या ठिकाणी दिली होते. निवेदन देऊन सुद्धा त्यावेळी काय समाजकंटकांनी त्यावेळी एकमेकाचं ऐकून दंगल घडवण्याच्या हिजात होते. मग ते आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं, जर हे वाम मार्गाने गेलो तर नुकसान समाजाचं होणार आहे, नुकसान शहराचं होणार आहे आणि विषय राहणार आहे दुसरीकडं. आता जे 17 सदस्य आहेत, महाविकास आघाडीतले काय 8 असतील, सत्तेधारीमधले काय 9 असतील, त्या 17च्या 17 सदस्यांचं मनापासून आम्ही 22 सदस्य असतील, त्या 22 सदस्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो. आणि ज्या प्रशासनानं कागदपत्रासाठी जी धावपळ केली, लवकर आंबेडकर समाजाचं धाक बघितलं, इथं काय आता खरं नाही, लवकरात लवकर ही कागदपत्राची पूर्तता करून हिला नामकरण करावं लागेल, अथवा ही रोखणारी कार्यकर्ते नाहीत, ही त्यांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिक लोकांनी ठरवलं की बाबा लवकरात लवकर या ठिकाणी नामकरण केल्याबद्दल मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं, सर्व 22 जे काय सदस्य असतील त्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय